मायबापांची खूप पवित्र, तर लेकरं चांगली जन्माला येतात आणि लेकरं चांगली जन्माला आली का ती शिवजयंती साजरा करतात. नाहीतर सर्व तरुणा त्यांनी ठरवलं असतं तर कदाचित लावणीच नाभी कार्यक्रम ठी देतात ते. बरोबर आहे की नाही? त्यांनी ठरवलं असतं, तमाशाही आणला असता. मी कोणाला विरोध करत नाही, पण प्रसंगाचा भान ठेवून कार्यक्रमाचं नियोजन झालं पाहिजे. तुम्ही समजा 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 दादा हो, सर्व तरुण भावांना सांगतो, म्हणजे तुमले सांगान गरज नाही, तुमले समजी राहणार म्हणून करा ना तुम्ही. पण जर त्यासना व्यतिरिक्त कोणी म्हणत होई या पोरे काय बी करतो गाव मा, तसं तर दांद्री गाव भारी, दुसरं वर्ष म्हणा अनुभव वीज घ्या माले. गाव भारी म्हणशीनच कीर्तन नियोजन वस. पण काही काही आता युट्यूब ना माध्यम ते मन कीर्तन लोक ऐकत राहतस, तर बाहेर ऐकणार असले बी सांग नाही. काही काही लोक राहतच ना, अरे काय कीर्तन रे, मग त्यांना ते डीजे ला देतात ना रे. मग तुम्ही डीजेसवर कोणता देवना गाण्यावर नाचतं का? हा, राजे छत्रपती शिवरायांची जयंती आणि तुम ना गाना 4 वरीस ना प्यार कसा बोलली गया मन यार यक बुका मुका कट्टा. हा, प्रसंगाचं तरी भान ठेवलं पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी तरुणच समजायला लागे कोणता टाइमले काय करू, काय काय गावेस ना अर्धा लागले सुधरे राहिले नाही कोणती वय मग काय करू. हा, गाव भारी आहे तुमना गाव मा काय कोणा विरोध नशील, पण काही काही गावेस मा ज्यासना हातमा कारभार आहे ना त्याच विरोध करायनात. म्हणजे अर्धला समजस तुमले मन भाषा मा सांगू का, वयल वयल ते बी नाही समजस होते. आकू सोपं करे सांगू का, यमन बातकुल. राजे छत्रपती शिवरायांची जयंती साजरा करतायत तरुण भाऊ, त्यांना तर सपोर्ट केला पाहिजे सर्वांनी. आणि मला सांगितलं पण सर्व तरुणांनी, महाराज फक्त आम्ही तरुणच करतोय असं नाही, हा कार्यक्रम पूर्ण गावकऱ्यांच्या सहमतीने होतो कार्यक्रम, असं सर्व तरुण भाऊ मला बोलले. जास्त वेळ तर काही बोलायला भेटलं नाही, 2 मिनिटं भेटलो आम्ही. पण म्हणले महाराज पूर्ण गावाचं नियोजन असतं, शिवजयंती साजरा करायचं पूर्ण गावाचं ठरवलेला कार्यक्रम आहे. म्हणलं खूप गाव चांगलं आहे, गाव चांगलं आहे, तुम्हाला धन्यता द्यावी तेवढी थोडी या. पण ऐका ना, ए बार का बोल नको रे, ए नीट बस रे. 5-7 वरीच नाही तू कुशाल तर हातला माड्डी नात भाऊ. हो आप्पा आते पाहिन रे, अजून ते गणन मंजिल गाठणी आहे ना आपली. हा, पाठीचा कणा ताट करून बसायचा. आज खिचडी काय आज निघत लदल तर होईल नका बसा रे. आई बापांची खूप पवित्र तर चांगली लेकरं जन्माला येतात. मी कदाचित प्रत्येक कीर्तनातून हो संस्कार सांगायचं आल्यावर मला सांगायला आवडतं बाबा, माय बापांची खूप पवित्र असली तर लेकरं चांगली जन्माला येतात. मायचेही संस्कार बापाचेही संस्कार चांगले पाहिजे तर पोरं घडतात. राजे छत्रपती शिवराय जन्माला आले असे तर प्रत्येक लेकरं जन्माला येतात, पण घडवणारी जिजाऊ साहेब असले तर राजे छत्रपती शिवराय घडतात. संस्कार देणारी माय पाहिजे तर आजही राजे छत्रपती शिवराय घडतील. हो सांगणारच आहे मी पुढे, पण नेमकं चुकतंय कुठं, मायबापच त्यांना सांगत नाही नेमकं करायला काय पाहिजे. पोरे जर शिवजयंतीनं नियोजन करतात, बाकीना गावना घरना सांगतात घरची लाग रे, त्या वावरना कामे पडेलच रे, त्या रिकामांनी वर्ष नको लागू रे. काय त्या पोरेच ना आव चालीन काम करायला तर शिवजयंती मा, बरोबर आहे की नाही. हो, आपण घरच्यांनी सपोर्ट केला पाहिजे, गावकऱ्यांनी सपोर्ट केला पाहिजे, म्हणजे तरुणांच्या मनातील राजे छत्रपती शिवरायांचं काहीतरी कार्य करायचं नाही का. आणि तुम्हाला सांगतो करायला पाहिजे. जर राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर कदाचित तुम्ही कीर्तनाला बसले नसते, दोंडायचा ना पुऱ्या कीर्तनली येताना. राजे छत्रपती शिवराय जर जन्माला आले नसते ना तर आडेबडं उलट राहतं. तुम्ही याच्या पांढऱ्या टोप्या घालेल्या आहेत ना बाबाजी, या पांढऱ्या टोप्या नाही राहत्यात, गोल टोप्या राहत्यात. आणि तुम्ही आटे बसेलेत ना, शाना भाऊ, तात्या, आकाश दादा, वैभव भाऊ, आनंद दादा, हां असं नावे नाही राहतात. शकील भैया, अब्दुल काका, नसीम दादा, हां तुम्ही बी बहिणी स्वयं. हा एवढा मोठा कुंकू टिकल्या लावतीस, आई नाही राहत, मग बुरका राहता, इथला तोंडे जाक्याला राहतात. आणि तुम्ही आटी गंगूताईन सकुमाईन बिकू काकू नाही राहते, सकीना बाबी.
विठ्ठल विठ्ठल ज्या राजानं पूर्ण आपल्या धर्मासाठी देशासाठी स्वतःचा जीवन खर्च केला, ज्या राजानं स्वतःचं आयुष्य आपल्या महाराष्ट्रासाठी नाही आपल्या धर्मासाठी प्रत्येकाच्या माणुसकीला जागून माणूस काम केलेलं आहे, त्या माणसाला आठवण ठेवणं आपलं काम आहे. हो आहे की नाही? आपण म्हणतोस काटा काढणार सुद्धा उपकारने जाण ठेवायला पाहिजे. ज्या माणूसने पूर्ण आयुष्य खर्च करेल आपल्यासाठी त्या माणूसने जाण का बरं नाही ठेवायला पाहिजे आणि का बरं नाही जयंती साजरा व्हायला पाहिजे. आणि मी तर तुम्हाला धन्यवाद देतो दादा. आणि तुम्ही कार्यक्रम करताय, सुरुवातच इथून होती मायबापांची खूप पवित्र असेल तरच, नाहीतर उलट तुम्ही जयंती साजरा करा ना, त्या तुम्हाला मायबापासून संस्कार आहेत. नाही तर एक ठिकाणी एक पोरगा चोऱ्या करांचा वैबडी गई, नेमकं लग्न करा वय मावना लग्न कर. योगायोग असा तो भाऊ चोर होता, त्याला बायको बी चोरटीच भेटणे. योगायोग राहतच त्या. आता दोन्ही नवरा बायको चोर येतच. बहिणीले दिवस घ्या, दिवस जावानंतर डिलिव्हरीने वेळूने बाळणपणी वेळूने दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणे शिजर करावं लागेल. शिजरही झालं, बाळ जन्माला आलं. बाळ जन्माला आल्याच्या नंतर बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरग मुठच काही सोडना. पोरग मुठ काहून सोडत नाही बराच बघत असले ते काढा, वैद्य असले ते काढा, आयुर्वेदिक औषधी खावडाना प्रयत्न करा, पण पोरग मुठ काय सोडे नाही. एक सुज्ञ बाबा होता आमना बाबासारखा. म्हणे एक काम करा, एखादा मानसरोग तज्ञ डॉक्टरकडे न्या. मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेणं. डॉक्टर साहेब हुशार होता. डॉक्टर साहेबांनी पोरला टेबलावर लेटवलं आणि डॉक्टर साहेबांच्या गड्यामध्ये 3-4 तोड्याची सोन्याची चेन होती. सोनान चेन होती. चेन अशी काढीन पोऱ्यांना समोर अशी फिरायची. पोऱ्यानी पटकन हात सोडा, पटकन ही चैन धरी. हा विशेष आहे नाही, त्याने हात सोडा. पण जवळ चैनदारांसाठी हात मोकळा करा ना, तो त्यानं हात माई 5 ग्रॅमनी अंगठी खाली पडली. तपास लावा, शिजर करता करता नर्सन हात माई उपाट गेले. कसा ना परिणाम आहे, कसा ना परिणाम आहे. मायबाप चोर आहेत म्हणजे त्यासना पुढे संत थोडी जन्माला येणार आहे. अपेक्षाच ठेवायची नाही. हो बाकी ते इथला 150 राहतच ना. बाकी ना तुमना गावनं वातावरण भारी दिक राहणं म्हणेन मोके बोल राही नु आडे तरुणच ते नियोजन करेल ते. बाकी ना इथला 150 राहता ना. रवी किरण महाराजले तोंडवरच आहे काढी ना भाऊ. आपण ब्यातत नाही आपण चांगला. कितला का मोठा राह ना तोंडवरच बोलच मी. आपले पटत नाही मागे पुढे बोला ना, तोंडवरच आहे काढत. कितला का वयस्कर बाबा वयत ना भाऊ. तू ना मग ते तोंडवर बोललेस तुला पटस ते बोलिलेस तू ना खरंच आहे. पण या असा बसेल बाबा आहेत ना वयस्कर, तू ते बोलीन मोक्या जास्त पण विचार करणार आहे असा बाबा राहता ना. त्या विचार करतस प्रोडक्ट जर इथलं गंध आहे ते कंपनी कितली बोगस होईल. हा म्हणून तारतम्य राखायचं. आपल्या मायबापांना धन्यता भेटेल हाच विचार माणसाने केला पाहिजे. बरोबर आहे ना बाबा. हा आणि मायबापांना धन्यता भेटावी असं कार्य करायला पाहिजे. आणि तशाच पोरांच्या मायबापाला संत धन्यता देतात. ऐका ना, धन्यता देणारे संत जे धन्यता देतात त्यांची तेवढी लेवला आणि ज्यांना धन्यता दिली जाते त्यांची सुद्धा तेवढी लेवल आहे. महाराज संत धन्यता देतील विशेष नाही. जर साधारण एखादा कवी, एखादा गायक सुद्धा, एखादा लेखक सुद्धा धन्यता जिजाऊ मासाहेबांना देतात. ऐका ना, हे हो धन्य धन्य तोर आई शिवरायांची जिजाई. हो धन्य धन्य तोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजितो या महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मनाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा धन्य धन्य तोर आई शिवरायांची जिजाईला. पूजितो या महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा जिजाईला. जेव्हा कुणीच नव्हतं महाराज हिंदू धर्माला काही वारी, तेव्हा जिजाऊ साहेबांनी
परिस्थिती अशी होती, कोणी यवनानं गाय कापली, कोणी यवनानं गाय कापली, मंदिरात गाय कापली, रक्ताच्या तारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीचं मंदिर होतं, गाय कापली, रक्ताच्या तारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. त्यांना आई भवानीला सांगत होता, अगं ए आई, ए जगदंबे, ए भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. तर महाराज गाय कापलेली, रक्ताच्या तारोड्यात दुश्मन नाचलेला, थैया थैया नाचलेला. नाही भवानीला सांगत होता, गे भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. आवाज द्या थोडा, वाचव म्हणले स्वतीला. कोणी दासीनं बघावं आणि बघितल्याच्या नंतर जिजाऊ साहेबांना जाऊन सांगितलं, मासाहेब, कोणी यवनानं गाय कापली, रक्ताच्या तारोड्यात दुश्मन नाचतोय. आणि आई भवानीला सांगत होता, कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. दादा ऐका ना, माझ्या जिजाऊ साहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं, परिस्थिती बघितली, गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला, सर्व वातावरण बघितलं, राग अनावर झाला. क्रोध भरे नजरेनं जिजाऊ साहेबांना आई भवानीकडे बघितलं. आई भवानीला सांगितलं, अगं ए जगदंबे, ए आई, अगं ऐक ना, अगं आई ऐक ना, अगं दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, 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 दार उघड आता, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड आता, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, 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 दार उघड आई, दार उघड बया, 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 दार उघड आई, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड आई, दार उघड बया, दार. आई भवानीला सांगितलं, गे जगदंबे, हे आई, अगं ऐक ना, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुल वंशाचे नको, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असं एकच पुत्र दे म्हणली माय. आणि ऐका ना माय, हो, हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असं एकच पुत्र दे म्हणली माय. आणि मायची हाकही ऐकली जिजाऊ साहेबांची, जिजाऊ साहेबांची हाकही ऐकली. एकच पोरग दे म्हणे, पण जे धर्माना काम माहिना असं दे. बरोबर आहे ना, हाक चांगली होती, निस्वार्थ मागणी होती, म्हणून देवीनं हाक मारल्याच्या नंतर होकारही दिला आणि स्वप्नही पूर्ण केलं. पण मागताना सुद्धा हुशारीनं मागायचं बरं का. आता बसेल म्हणे माया आहेत ना, जर यश ना पोरगानं लग्न होई गे आणि सुनबाईले येवाले वर्ष 2 वर्ष होई घ्यात, जर मूलबाळ होईन नाही, मनमाय मंदिर मा जाताच पहिलंच वाक्य देवपान वापर, देवबा मन बावड्यान बाईल काहीच नाही रे बा, काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देवबा. माडी तू मागान टाइमलेच कुत्र मांजर मागेले, देवनी चुकच नाही शे. मग ते कुत्र मांजर मागेले म्हणल्यावर ते काय करस, डोळ्याला मांजे निघत पिलेस आणि रातभर कुत्रान माईक बुकत फिरस, कारण तू कुत्र मांजर मागेले, देव काय करीत रे. बरोबर आहे की नाही. मागताना सुद्धा हुशारीनं निस्वार्थ मागणी, हा मागणी निस्वार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका ना दादा, जिजाऊ साहेबांना दिवस गेले, दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागले. डोहाडे लागल्याच्या नंतर बाया विचारतात ना, बाई काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का. डोहाडे लागले जिजाऊ साहेबांना एका दासीने यावरून विचारणा केली, मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का. जिजाऊ साहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टच टाकावी आणि शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. काय वाटतं, खाऊ वाटत नाही, प्याऊ वाटत नाही, काय वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. हा डोहाडे सुद्धा असले लागले पाहिजे तर बाळ चांगलं जन्माला येतं. कितला भारी डोहाड लागेल शेतच. आत्याने बहिणीला जर दिवस घेत नाही, एखादी काकूने विचारा, का बहीण तुला काय काय जीव करस का. आत्याने बहीण काय सांगा, काय असं हातमा तलवार लिहून गोडावर फिरू असं वाटत. आत्याने बहीण एकच सांगस, काकू म्हणा काय नाही, पिवे पाणी पिऊ पिऊ जीव करत. शेलगावतून दर्जन कसा राजा जन्माली. हा काय काय बहिणी ते दिवस जावानंतर 3-3, 4-4 किलो मुलतानी माटी काय जाते भाऊ. माडी तू मुलतान काशी तुम पुढे सुलतानाजी राजा कसा आली.
आपले संस्कार गर्भातच दिले जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कार हे गर्भातच दिले जातात आणि गर्भ अगोदरच घडावंच ना, तर संस्कार देणं का ते बाहेर येऊनंतर बी चांगलं राहस. हरी गर्भाची आवडी मातेचा डोळा, गर्भाची आवडी मातेचा डोहाळा, तेथेचा जिव्हाळा तेथे बिंबे, तेथेचा जिव्हाळा तेथे बिंबे. आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे डोहे आनंद तरंग. 16 संस्कारांमध्ये ना एक एक संस्कार आपण विसरत जाई राहिनोत. एक एक संस्कार विसरत जाई राहिनोत. पहिले गर्भधारणा राहिल्याच्या नंतर हो खोळ भरणा कार्यक्रम आता काही काही ठिकाणी करतस. अजून खोळ भरतस का तुमच्याकडे? हां, अजून गर्भातच एक गर्भसंस्कार दिला जातो, ती एक विधी असायची. आता करतस का? गर्भात संस्कार देणं ही एक विधी होती, करतस का तुमच्याकडे? नाही ना. या 16 संस्कारच माय ना, ते फक्त 2-4च ना नियमनं पालन करतास. आपण कथा पुरा नियमनं पालन करायनो. तसा तर शेवट मधमाना एक संस्कार आहे. लग्न लावतो ना आपण, लग्नामध्ये जी विधी असते ना, हां लग्न लावतोस. तुमच्याकडे होत असं लग्न नाही. आता पयानं प्रमाण वाढी घे त्यामुळे विचारणं पडस. अजून खेडागाव आणि घुसेले ते संस्कार असतात. हे संस्कार बरोबर आपल्याप्रमाणे करत गेलं ना तर लेकरं चांगलीच जन्माला येतात. नेमका ते असं होई जायचे. आम्ही कीर्तनकार गण सांगतो जीव तोडी तोडी, पण ते लेवानं कितलाही तुमना वर्षे पोरगा असेल, भाऊ असेल, पती असेल, बाप असेल, जर दारुडा असेल तर महिला मातांना माझा संदेश आहे, कोणता वैत पण जावान गरज नाही, कोणता बघत पण जावान गरज नाही, काहीच करान गरज नाही. तुमना नवरा राहो, बाप राहो, पोऱ्या राहो, भाऊ राहो, कोणी का बेवडा राहे ना, स्वयंपाक करत असताना, भाकरी थापत असताना रामकृष्ण हरी म्हणा, राधे राधे म्हणा, देवनं नाव लिया आणि मग भाकरी थापा, मग भाजी चिरा, मग भाजीला वगार द्या. देवनं नाव लेता लेता जर कदा स्वयंपाक करा, तो स्वयंपाक जर खावाडा त्यासले न कळतच काही दिवस नंतर आपोआप दारू सुटस. पण आपलं रांता रांता बी रांदा माचित नाही ना. मग बाकीने बाया ते रांता रांता बी म्हणतीस, सोडी दे ये झुमकी तुनी चाल, मग काय वयन लागेल. 16 संस्कारांमधनं आपले 2-4च राहिलेले आहेत महाराज. अख्खा 12-13 विसरी गवत आपण. हो, आणि जुनं काहीच राहिलं नाही म्हणीची ना, जाई परिस्थिती बदली राहिली. जुनं काहीच राहिलं नाही शे. जुनं जर सांगस ना तरी आपलं कीर्तन होई जात. जुनं काय राहायला शे आता, जुनं काहीच राहिलं नाही शे. अरे बसेल बाया आहेत, या म्हणा बसेल बाबा आहेतच. मी प्रत्येक कीर्तनमा परिचय देताना सांगस, आता बाबा बसेल. बाबा तुमची वय किती हो? 74. मी ते 65 सांगा होतो. बाबा 74 वर्ष नाही. आता देखील बाबा 74 वर्ष. बाबा तुमची वय किती हो? 63. बाबा 63 वयाचे आहेत. बाबा 74 वयाचे आहेत. बाबासकडे आहे ना तुमले आते नाही दिखी राही नव्हते. कीर्तन सरानंतर देखजात बाबासकडे. आत्ते बी चेहरावर एवढं तेज आहे ना, तुमले 25-30 वरीस ना पुरुषले लाजार देतील. जुनं ते सोनं यालेच म्हणतस. बाबास ना गालच देखील नाही, शपथ विनोदाचा भाग नाही. जुनं ते सोनं. हो, आज बी देखील तब्येत बाबास नाही. जुनं 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 कितलं भारी. आणि आता ना 25-25 वरीस ना पोरेच ना गाल ना गोचा का तुम्ही खोबरान वाट्या का मावाडले तर जुनामा काय, जुनामा जे येते आता काहीच नाही ना महाराज. जुनं जरी सांगा ना तरी आपला 2 तास तरी जातात बाबा. हो, आता तुमना अनुभव सांगा बाबा. मी प्रश्न विचारसो फक्त हो कर नकार मग उत्तर दिजात. तुमना टाइमले जर भाजी सरी गई दुपारले आणि तुम्ही जर तुमने आईन त्यासले सांग, माय आई मला भूक लागेल, तुमनी माय काय करे? लगेच भाजी नाही राहिनी ना, भाकर राहिनी, पोळी येते ना, काला मोड द्यावा ना, गुई चुरी द्यावा ना, तेल टाक द्यावा ना, खाय भाऊ गुई तेल ना काला. गुई तेल ना काला काय असा दानगल्ला म्हातारा बाबा बसेल येतच. खरं आहे ना बाबा, गुई तेल ना काला काय दानगल्ला म्हातारा. हा ते भाजी सरनी पोऱ्यान जर सांग, मम्मी हा ते आहे माय कुशाल मॅगी बनायन ती देत. हो माडी तू त्याला खावाडची मॅगी तो दी ना आगी. खावालेच चांगलं नाही महाराज. जुनं काहीच राहिलं नाही ना, बठ उलट करीन ठी देणं. जुनं काहीच राहू देणं नाही, बट्टा सत्यानाश कर टाका. पहिले या बाबा लोके त्या बसेलेत म्हातारा. तुम्हाला आजूबाजूमा बी बाबा लोके बसेलेत, त्यासले विचारा. आता हिवाळाना दिवस चालू आहेत. गरीब मा गरीब मायबाप सुद्धा
उडीदनी कच्ची डाळ रातली भिंजेत आणि सकाळ मग कच्ची उडीदनी डाळ खावाडेत. बरोबर आहे ना बाबा? हां, जुना लोकेशला विचारा, रातले भिंजेत उडीदनी डाळ सकाळ मग कच्ची उडीदनी डाळ खावाडेत. बशी बशी 12 हात उड्या मार देत. 74 वरीस ना बाबा आटे कीर्तन मा बसलेत, वाकडा नाही तिरपा नाही. आपला 22 वरीस ना तंगड्याला माट देतं, हात टेकी देतं. ताकदच नाही ना, खायलाच चांगलं नाही. त्यासनं जुनं खायला मनीषी उभारी बन येतं. आपले खावायलाच चांगलं नाही. आपला आता सरळ धरली अशी खिचडी. आणि तुम्ही बी बहिणी सोन तुम्ही बोलता दामा धरेल याव. संध्याकाळी वहिनी 7 वाजे घ्यात माय भाजीन पोळीस मग गैरा वेळ वाया जाईन. नवरा असा क्वाटोर खुर्चीवर बटेल राही ना का सुरू कर देते या बाया. मायो वार्ग बी काय थंडगार सोड दे ना मर जायचो. पाय बी दुखी राहणार, गुडगा बी ठणकी राहणार, कंबर बी ठणकी राहणार. का माय खिचडी टाक देऊ माय. आयतून खिचडीन परसादे या पोरे बटा लदलद घ्यात माडी. ताकदच नाही राहिनी त्याच नामा. 2च भाकरी टाकत जा. नवरा बायको अर्धी अर्धी खायले हो, आणि दोन्ही पोरेले अर्धेले खावाड देऊ. हा पण भाकरी धडकावत जावं सोनचिडी सोन. कटाह्यानं काय करत जाऊ. जुनं खाणारच परिस्थिती होती महाराज. जुनं काहीच राहिलं नाही. आई खावानं सांग, रावानं बी सांगस, रावानं बी सांगस. आटे बसेल बाबास मा जितला 50 नि पुढला काका येतस मना बाप सारखा येतस. त्यासनं राणी देखील या. एक बी बाबा तुमले गलीमा असं छोटा मोठा कपड्यावर दिखणार नाही. एक बी बाबा दिखणार नाही. पहिला या बसेल टोपीवाला बाबा आहेत ना, यशन्या सुनबाया आज बी यशले देखतास पदरले तीस. आजारी का पडेल नाही माय मन सासरा स्ट्रिक स्वभाव नाही. डोकावर पदरले ना पडी लगेच डोकावर पदरलेली आहेत. आणि आज बी लेतीस. त्या सासरा बी तेवढी मर्यादा पाडतस. का बर? जुना ज्या सासरा आहेत ना सुनबाईना समोर आज बी सक्की बायकोले बोलायला घाबरतस. बायको सक्कीच राज बुवा. सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरतस का? मी जर का मनी बायकोले बोलताना म्हणा बोला मा तोल घ्या म्हण सुनबाई काय विचार करी. मायो मन सासरा मन सासूल काय बी बोलतास. सुनबाईन समोर सासरा बोलायला घाबरस. सक्की बायकोले म्हणेन ते सुनबाई पदरलेस. आता ज्या नवीन वय राहणार ना त्याच माहिती 100 माहिती 30% रिमिक्स सासऱ्यात. रिमिक्स तुम्ही म्हणशात कस काय? ती सुनबाई गरमा काम आवरस नाही. आहो भाऊ इथलची चड्डी घालीन फिरस. हो आप्पा अरे तू चड्डीनं माप तरी वाढाव रे. हो काका आई इथलची चड्डी घाली फिरती बहीण कसाल पदरली रे भाऊ. कितला सत्यानाश करणाला राय ना का जुनं काही रायनं नाही महाराज. आको सांगस जर या बाबा लोके यासनं बचपन यासले याद कराय द्या. मी इथलं का बा सांगस मना जास्त आहे ना बसणं म्हातारा लोकेस मद्रास बाबा. आणि त्यासना पहिला शिकायला भेटस. आणि त्यासनं शिकेलच आहे मी इकी राहिनो माग. हा तुमले जुनानी किंमत नाही कळ राहिनी. आई जुनं सांगा मग 70 रुपयाला जास ना मी. हा तुमले 10-15 कमी माय म्हणे तुमले सुधरावते. या बाबासले विचारा लहानपणी जरासा गलीमा खेड्यात ऊन पडेले आणि एखादा दुसरा त्यास ना आजोबा वहीन किंवा गावमाना कोणी म्हातारा वहीन जर म्हातारा अंत केली ना लगेच सांगे का रे घर चिलकस का तंगडा तोडतू ना. लगेच पयत लगेच पळत जायत. मायल सांगेत आई तो मागली गेली म्हणा बाबा बोलता सुटी राहता बहीण माले माराल इरांता. माय लगेच सांगे भाऊ माराली इरांता नाही म्हाताराना स्वभाव चांगला नाही तुला मुसडामध्ये येता बरोबर की पयू ना. माया बी आज सांगेत पहिल्या तर त्या पोरीले दाखवता. आता ते सक्का काका का डिकराल बोले ना तरी बी मना पोऱ्याना काय इथला कार करता तुम्हाला परसाद्या काही की टिकी निघ जाऊ. ओ मना बाप ओ बहीण इकू टोकू नको. ओ का वाटे चिल म्हणजे सक्का काकाले सुद्धा हात लावाने आत्यारी नाही शे. पहिले गावमाना म्हातारा सुद्धा मारी बटे तरी बाया बोलेत नाही. खरं आहे का नाही माडी. हो ज्या 50 पुढल्या काकू तिसले विचारा. हा जुनं काहीच राहिलं नाही महाराज. हो आको सांगस तुमले बी सांगस बहिणीचं.